पेहलगाममध्ये झालेला भ्याड हल्ल्याचा बदला आज आपण ऑपरेशन सिंदूरच्या मार्फत घेतला। या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानच्या हद्दीत घुसून 9 ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आला। याबद्दल मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्टॉक मार्केटवर या सगळ्यांचा काय परिणाम बघायला मिळणार। बऱ्याच लोकांचे पैसे आज स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट आहेत आणि बऱ्याच लोकांना याच गोष्टीची भीती आहे की जर युद्ध सदृश्य परिस्थिती मोठ्या प्रमाणावर वाढली तर त्यांचा स्टॉक मार्केटमध्ये मोठा लॉस होऊ शकतो। हो, असं होऊ देखील शकतं, पण आपण याआधीचे पुरावे घेऊन डिस्कस करूया की याआधी जेव्हा अशी परिस्थिती भारतात आली होती तेव्हा स्टॉक मार्केटची परिस्थिती नेमकी कशी झाली होती। ठिकानों पर दागी गई और ये पाकिस्तान का आतंकी ठिकाने will have found other avenues to put their money in and not this responsibly the statement 2008 साली 26/11चा आतंकवादी हल्ला झाला होता। तेव्हा मार्केट जवळपास 4% पर्यंत खाली कोसळलं होतं। 2013 साली श्रीनगरमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्यामुळे मार्केट 6% कोसळलं होतं। 2016 साली जेव्हा उरी हल्ला आणि सर्जिकल स्ट्राईक झाली तेव्हा मार्केट 3 महिन्यात 8% कोसळलं होतं। हा सर्व डेटा मी निफ्टी 50 बद्दल सांगतोय। 2019 साली पुलवामा अटॅक झाला तेव्हा अटॅकच्या वेळेस मार्केट 0.5% कोसळलं आणि त्याचा जेव्हा बालाकोट एअर स्ट्राईकने बदला घेण्यात आला तेव्हा मार्केट अजून 0.5% खाली कोसळलं होतं। पेहलगामच्या हल्ल्यावेळी मार्केटमध्ये कुठल्याच प्रकारचा चेंज मोठ्या प्रमाणावर दिसला नाही, पण या स्ट्राईक नंतर मार्केट कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण याआधी अशी परिस्थिती झाल्यावर मार्केट काही प्रमाणात कोसळलं आहे। अशा वेळेस तुम्ही संधीचा फायदा उचलून चांगल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट कमी किमतीवर करू शकता। जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट तशीच्या तशी ठेवली तरी मला नाही वाटत काही परिणाम होईल। मार्केट काही दिवसात परत बॅक टू नॉर्मल येईल। सोन्याच्या भावाकडे लक्ष देणं या सगळ्यामध्ये महत्त्वाचं ठरेल, कारण अशा काळात सोन्याचे भाव भयंकर रीतीने वाढतात। युद्ध परिस्थितीत आपला निर्णय योग्य पद्धतीने घ्या। लॉस मेकिंग स्टॉक्स जास्त दिवस ठेवू नका आणि अशाच व्हिडिओसाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।